गर्दी बघायची होती ना. घरात एकदा येऊन बघ. आत्मीयता काय असती, प्रेम काय असतं, जिव्हाळा काय असतो. माझा बाप तू निवडणुकीत काढला. आज तुला राज्यभर माझा बाप झोपेत दिसतो. विकासाच्या मुद्द्यावर घेऊन जावा म्हणून पहिल्या दिवसापासून सांगत होतो. कधी राजावरती, काकांवरती, दिलीप बापूवरती, अनिल दादावरती, कधी माझ्या पत्नीवरती खालच्या पातळीला टीका केली, आम्ही सहन केली. पण हयात नसताना माझ्या वडिलांच्यावरती टीका करत असताना तू तुझी नैतिकता जरी सोडली असेल तर आम्ही नैतिकता सोडली नाही. आणि त्या दिवशी सांगितलं होतं बदलू या गाडीचा आणि टोपीचा हवा तुला निवडणुकीत रणांगणात पळून गेला. देखील येतो म्हणून पळून गेला. मला शिवतीर्थावरून पुन्हा खुलावाला 4 वर्ष तुझ्या घरात तू तुझ्या बापच्या त्याची खरी औलाद असेल तर येतो. आकडा सांगून आकडा सांगा. 1, 2, 3 नाही 11,136. हाबडा दिलाय, हाबडा दिलाय. सन्मानपुरात आवर्जून सांगायचा. ओ त्या गोऱ्यावर बोला दादा, गोऱ्यावर दादा. या परिवारातला तमाम इथला माझी मायबाप, वडीलधारी मायबाप, तरुण सहकारी या कुलावासाठी तिष्ठ होता. कुलावाची मनामध्ये खंत होती. आशीर्वादानं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं पाठिंब्यानं आज पडलेला कुलाल या कुलालाच्या आणि गावस्करांची शपथ घेऊन सांगतो. 24 काळात नाही वडीलधाऱ्यानं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आशीर्वादानं मी या प्रतिकूल परिस्थितीत अनेक त्या ठिकाणी माझ्यावरती आरोप झाले. पोलीस सांगितलं भांडके संपले आणि तुझ्या बापाला पंढरपूर शहर आणि तालुक्यातल्या आणि मंगळवेढा तालुक्यातल्या देखील पंढरपूर मध्ये निवडणूक झाली. बसवलो आणि मंगळवेढ्याला काय म्हणला, पंढरपूरच्या निवडणुकीचा विजय म्हणजे काळ्या दगड्यावरची पांढरी रेष आहे. हे तुझा काळा दगड पंढरपूरचा गुन्हा आहे तर मंगळवेढचा देखील गुन्हा त्या ठिकाणी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती. पण बंधूनो, खऱ्या अर्थानं अंतकरणपूर्वक ऋणपूरक कुणाचं ऋण व्यक्त करायचं असेल तर भगीरथ या 5 वर्षात लढला. त्या लढायला बळ जिथल्या खऱ्या अर्थानं उपस्थित माझ्या मायबाप तरुण सहकार्यांनी, माता भगिनींनी आणि सहकार्यांनी दिलं. माझा बाप खऱ्या अर्थानं आज जिवंत ठेवण्याचे काम तुमच्या संघर्षानं, स्वाभिमानानं, तुमच्या लढाईनं, तुमच्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची निष्ठा, प्रेम काय असतं हे खऱ्या अर्थानं भारताला जिवंत ठेवण्याचे काम तुम्ही त्या ठिकाणी केलं. या केलेल्या कामात भगीरथ बाळके आणि बाळके कुटुंब कधी त्या ठिकाणी उतराय होऊ शकत नाही. दादा त्या गोऱ्याला
दादा तू त्या प्रिन्सला आणि त्याच्या बगल बच्च्याला सांगणार दादा 11,000 अधिक मताधिक्य पंढरपूर शहरातल्या मायबावल्यांनी मायबाप जनतेने दिलंय। इथून पुढे तर त्या ठिकाणी सूडबुद्धीचं राजकारण करायचं बंद कर, कारण बंधूंनो इलेक्शन मध्ये त्या ठिकाणी सरकार बाजार म्हणून हाताशी धरून एक गुन्हा केला, दुसरा त्या ठिकाणी केला। काल परवा तुम्हाला सांगायचा प्रिन्सच्या घरातल्यांनी माझ्यावरती तिसरा गुन्हा दाखल केलाय। काय केला? यांची त्या ठिकाणी यांची उतारे दाखवले, यांचा भ्रष्टाचार दाखवला। अरे गुन्हा दाखल करतोय तुझ्या या 40 वर्षाच्या बापाचा घरा पंढरपूर शहरातल्या तमाम मायबाप जनतेला कोणाला निश्चित जसं त्या ठिकाणी शिवतीर्थावरून दाखवलं। फक्त तुला माझं एवढंच सांगणार, सूडबुद्धीचं राजकारण करू नको। एकदा मायबाप जनतेने आशीर्वाद दिल्यानंतर गुन्हा दाखल केलं। काय केलं? तुम्ही कुठे आहे? अब्रू नुकसानीचा माझ्यावरती गुन्हा दाखल केला। अरे तुला जेवढी अब्रू राहिली या निवडणुकीत 136 मतानं मताधिक्य दिल्यावर तुला अब्रू तर शिल्लक आहे का? एकदा तपास। उद्यापासून प्रणिता भालके आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या बंधूंनो, कारण या भगीरथ भालकेंनी इथल्या मायबाप जनतेला शब्द दिला की प्रणिता भालके यांनी निवडून केलेले सर्व सन्माननीय नगरसेवक काम करायला सक्षम आहेत। तिच्या निर्णयात, तिच्या कोणत्याही न्याय त्या ठिकाणी नगरपालिकेच्या अधिकारात भगीरथ भालके त्या ठिकाणी हस्तक्षेप करणार नाही। पण प्लीज तू त्या ठिकाणी सूडबावलीनं जर त्या ठिकाणी आला तर भारत रक्त आहे जशा तसे त्या ठिकाणी उत्तर आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांना, वडीलधाऱ्यांना, तरुण सहकाऱ्यांना, मतदार बंधू भगिनींना मनापासून अंतकरणापासून मी धन्यवाद देतो। आपण टाकलेला विश्वासाला पंढरपूर आणि मंगळवेढा दोन्ही नगरपालिकेच्या तमाम मायबाप जनतेला अंतकरणपूर्वक धन्यवाद देत असताना तुम्ही टाकलेल्या विश्वासाला किंचित भर देखील तडा जाऊ देणार नाही। या भारताला करून त्या ठिकाणी अभिवादन तुम्हाला देतो आणि परत एकदा सांगतो, तू ये घरातला कोणी ये, रिंगणात मात्र पळून जाऊ नको। रिंगणात मात्र पळून जाऊ नको। तू या ठिकाणी मग खोडवं निडवं कोणी येऊ दे। आणि मला तमाम इथल्या प्रमुख कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आवाहन करायचं आहे की पोलीस प्रशासनाला, कारण 5 वर्षात आपण पराभव देखील संयमानं पचवला, त्यामुळे विजय देखील आपल्याला भारतदारांची शिकवण आहे। संयमानं शांततेत त्या ठिकाणी घेऊया। आणि तुम्ही बरेच जण त्या ठिकाणी म्हणत होता दंड कोपटा, यासाठी ठेवला, त्याला रिंगणात तर येऊ द्या। धंदाचं बघतो बाकी या टोपीची या दाढीची तुला करायला सांगतो। आणि तरुण सहकाऱ्यांना, वडीलधाऱ्यांना, प्रमुख पदाधिकाऱ्यांना नम्र आवाहनाने विनंती करतो की आपण पराभव देखील शांततेत बसवलेत, आपण विजय देखील शांततेत सन्मानाच्या ठिकाणी पोहोचवून इथल्या कुठल्या माता भगिनींना, वडीलधाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास न होऊ देता ग्रामीण भागात आलेल्या आपल्या घरापर्यंत शांततेत संयमाने त्या ठिकाणी जाऊया। पुढचा खुला पंचायत समिती